मॉर्निंग. सकाळची वेळ, खूप चांगलं ऊन. कॅनडामध्ये आजचं आमचं आज सोमवार आहे. गुरुवारी सकाळी आम्हाला इथून निघायचं आहे आपल्या इंडियामध्ये. आमचा जर्नी चालू होईल गुरुवारी सकाळी 6 वाजता. घर सोडायचं आहे एअरपोर्टवर जाण्यासाठी. 10:15चा फ्लाईट आहे. आणि हा लास्टचा असेल कदाचित माझा व्हिडिओ. बघा कशी फुलं फुललेली आहेत. सुप्रभात, चांगली सकाळ, चांगला दिवस. हे बघा सुरूच्या बागेतली जशी झाडं असतात, या झाडाला काय म्हणतात ते मला माहिती नाही. हे बघा याला कशी फुलं आलेली आहेत. असं कुठलंच झाड नाही की ज्याला फुलंच येत नाहीत. प्रत्येक समयानुसार प्रत्येक झाडाला फुलं येतातच येतात. काही मागे व्हिडिओ टाकला होता, त्याला पहिली फुलं आली, फुलं गळून गेली, नंतर त्याला पालवी फुटली. काही झाडाला असे आहेत, पहिली पानं येतात, नंतर त्याला फुलं येतात. किती छान आहे बघा. आता हे दुसरं बघा, सुरूच्या झाडासारखंच दुसरं झाड आहे. हे बघा सफेद फुलांनी किती बहरलेलं आहे बघा. बघा किती छान दिसते. बापरे किती छान वाटते बघा. डोंगरावरून खाली आली. हे उंच आहे तिकडे, हे नीचं आहे खालचा रस्ता. हे बघा इथे सुद्धा हे झाड आहे. त्याला सुद्धा बघा किती चांगल्या प्रकारे फळं लागलेली आहेत. आपले ताडाला कशी देतात ती फळं लांब लचक, तशाच प्रकारे आहे. ते सुद्धा लांबे होतात. हे तर सध्या गोल गोल आहे. किती छान बघा. ती मस्त आहे बघा फुलं. प्रत्येक घराच्या बाजूला मागे पुढे झाडं असतात, त्यामुळे इथे काही प्रदूषण नसतं. पाऊस जरी पडला, आणि आपल्या इंडियात पडतो तसं इथे पाऊस नाही पडत, पण कसं पावसाची जरी सुरुवात झाली, आम्ही नोव्हेंबरमध्ये आलो, पाऊसच होतं इथे, पण इथे पाऊस जमिनीवर साचत नाही. हे बघा तर मी इथे झाडाचं आड आलेली आहे. हे बघा आडोशातून कसं दिसते बघा झाड छान. किती छान झाड आहेत बघा. देवाने निसर्ग बनवला आपल्यासाठी, दिला मनुष्याने त्याचा चांगला उपयोग करावा. पण आज आपल्या बॉम्बेमध्ये, आपल्या इंडियामध्ये आपण काय करतो, झाडं कापतो आणि पाणी जमलं की मग आपल्यालाच त्रास होतो. मच्छर, खड्डे खुड्डे, प्रदूषण, लोकांच्या ट्रॅफिकांची वर्दळ. इथे बघा झाडं तुम्हाला दिसतील फुलांनी बहरले. हे वेदरच असं की ते इकडे भरपूर झाडं. आता इथे वेदरसाठी इथे तुम्हाला ॲपल दिसतील, चेरी दिसतील, स्ट्रॉबेरी दिसतील, पण आता आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी नाही आहेत. आम्ही आता आपल्या इंडियामध्ये परत येणार आहोत, त्यामुळे पुढचा सुद्धा आमचा ब्लॉग कॅनडातला बंद होणार आहे. बघा इथे तुम्हाला कुठे असं दिसणार नाही जे घर आणि त्याच्या घराच्या बाजूला झाडं नाही आहेत. हे बघा खूप छान आहे बघायसाठी. खूप चांगलं हिरवगार सौंदर्य आणि निसर्ग. मागे सुद्धा आम्ही एक ठिकाणी फिरायला गेलो होतो पूर्ण जंगलामध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. गॉड ब्लेस यू.